हे आपण आता गीर गाईसाठी हे मशीन आणलेलं आहे। हे आम्ही आता 6 महिने झालं वापरतो। त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे मदत जास्त झाली आहे, कारण आम्ही आता मशीन लावल्यावरती काही पण बाकीचे इतर काम करू शकतो। इथं 5 ते 10 मिनिटात त्याचं दूध निघते। आम्ही मशीन लावतो, परत भरडा वगैरे आणून प्रत्येक गाईला ठेवून आमचा वेळ वाचतो याच्यापासून। आणि ह्याच्यामुळे काय होतंय, कामगारच पाहिजे असं काही नाही। एखाद्या वेळेस समजा कामगार सगळे सुट्टीवर गेले, स्वतः आपल्याला पण लावता येते। आणि गाई असं काही नाही की तो एकच व्यक्ती पाहिजे दूध काढण्यासाठी। आणि आता असं एक आहे की आता समजा हे गाई दूध आहे, एखाद्या थानातनं त्याचं दूध येत नाही, काहीतरी खराबी झाल्या त्या थानाला दूध नाही आहे, ह्याचं असं सिस्टीम आहे की ह्याचं एक हे दुमडून इथे ठेवलं 3 वर पण चालू शकते, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे। हाताने काढताना आम्हाला खूप वेळ जायचा, जवळजवळ तास ते अर्धा तास जायचा। कशामुळं म्हणजे आपण स्वतः काढायचं झालं, एखाद्या वेळ कामगार गेले, कामगार असले की काढत होते। ह्याचं पाय बांधायचं, परत लात मारणार हे। आणि ह्याला काय नाही, आपण फक्त कास घाण असते म्हणून पाण्यानं धुतले की मशीन लावलं की झालं। ह्याला बाबा पाण्यावर घालूपर्यंत थांबायला पाहिजे असं काही प्रश्न नाही, आणि पिल्लू पाहिजेच असा पण विषय नाही याचा। डायरेक्ट मशीन लावला की इथं मसाज करते, मसाज झालं की वरती येते आणि दूध संपलं की परत खाली जाते। म्हणजे आम्हाला संपते बाबा दूध संपलं यातलं, मग आम्ही हे मशीन काढून दुसऱ्या गाईला लावू शकतोय। आपण स्वतः असं करू शकतोय, पण मशीनमुळे 100% दूध निघते, दुधात पण फरक पडतो। सुरुवातीला आम्हाला गाईने नाही एवढं 1-2 दिवस तेवढंच नवीन वाटलं त्यांना पण, कारण कधी हे केलेलं नसल्यामुळं आणि आम्ही स्वतः घाबरत होतो, त्यामुळे हे केलं। परत काही त्रास नाही कधीच। आता जवळजवळ 6 महिने झालं वापरतोय आम्ही, काही सुद्धा त्रास नाही। आमचा वेळ वाचला। आम्ही अर्ध्या तासात 7 ते 8 गाईंचं दूध काढून दूध सकाळी 7ला म्हणजे घरी जाते, परत आम्ही आमची दुसरी कामं करतो।